नमस्कार मित्रांनो. नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी मित्रांनो भरती निघालेली आहे. या भरतीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहे. तर मित्रांनो, फॉर्म भरताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्यानंतर फोटो आणि साईन कशा पद्धतीने अपलोड करायचे ओके, ते संपूर्ण माहिती आपण बघणार आहे. मित्रांनो, आपल्या चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. तर इथे तुम्हाला मित्रांनो टू रेफर ॲडव्हर्टाइजमेंट ऑप्शन दिलेला आहे ओके. तर इथे तुम्हाला PDF दिलेली आहे. क्लिक केअर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर संपूर्ण PDF ओपन होईल. तर तुम्ही ते अशा पद्धतीने बघू शकता ओके. तुमच्यासमोर संपूर्ण PDF ओपन होईल. तर याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे ओके. ते संपूर्ण माहिती तुम्हाला मित्रांनो वाचून घ्यायची आहे. तर इथे सर्व पदांची तुम्हाला इथे नाव दिलेली आहेत ओके. तर सर्व पदांची तिथे तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. कोणत्या पदासाठी मित्रांनो किती जागा आहेत ते इथे दिलेलं आहे ओके. तर एकूण 620 पदे आहेत ओके. तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक दिलेलं आहे. तर 28 मार्चपासून तुम्ही भरू शकता ओके. त्यानंतर 11 मेपर्यंत तुम्ही मित्रांनो इथे फॉर्म भरू शकता. खाली तुम्हाला मित्रांनो परीक्षा शुल्क दिलेलं आहे. तर ओपनसाठी मित्रांनो इथे 1000 रुपयाचं पेमेंट असणार आहे. त्यानंतर मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्ग यांच्यासाठी 900 रुपयाचं पेमेंट असणार आहे ओके. त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला या ठिकाणी सर्व पदानुसार माहिती दिलेली आहे ओके. तर कोणत्या पदासाठी मित्रांनो कोणती शैक्षणिक अर्हता आहे ती संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे पदाचं नाव आहे कनिष्ठ अभियंता ओके. तर इथे तुम्हाला मित्रांनो कॅटेगराईज सर्व जागा दिलेल्या आहेत. तर मित्रांनो एकूण इथे 35 जागा आहेत, तुम्ही इथे बघू शकता ओके. त्यानंतर खाली तुम्हाला शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी ओके, म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंग तुम्हाला ही डिग्री तुमची कंप्लीट असली पाहिजे ओके. तरच तुम्ही ते फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो इथे संपूर्ण तुम्हाला इथे पदानुसार माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो तुमचं क्वालिफिकेशन ज्या पदासाठी बसत असेल तर त्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता ओके. तर मित्रांनो आता आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ती संपूर्ण माहिती बघणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला ही PDF संपूर्ण बघून घ्यायची ओके. त्यानंतर तुम्हाला अर्ज भरायचा आहे. तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची ओके. त्यानंतर मित्रांनो इथे जर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला इथे टेक्निकल इथे नंबर दिलेला आहे ओके. तर या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचा ओके. तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओके. इथे तुम्हाला क्लिक केअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल. आता तुम्हाला इथे क्लोज करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि इथे आय ॲग्री मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्ही खाली स्क्रोल करा मित्रांनो. आता इथे तुम्हाला मित्रांनो सगळ्यात आधी पर्सनल डिटेल्स म्हणजेच वैयक्तिक माहिती तुम्हाला इथे भरायची ओके. तर ही माहिती भरताना सगळ्यात तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव, त्यानंतर आडनाव टाकायचं ओके. मित्रांनो हे नाव भरताना तुमचं जे 10वीचं मार्कशीट आहे ओके आणि ID प्रूफ आहे, तर ह्या दोघांवरती तुमचं नाव सेम असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला एक्झामला काही प्रॉब्लेम येणार नाही ओके. तर इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव टाका ओके. त्यानंतर तुमचं आडनाव टाका. त्यानंतर फादर नेममध्ये तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. पुढे तुम्हाला मदर नेममध्ये आईचं नाव टाकायचं ओके. मित्रांनो फॉर्म भरताना तुम्हाला सर्व माहिती इंग्लिश लँग्वेजमध्येच भरायची ओके. तर असं कॅपिटल लेटर्समध्ये तुम्ही माहिती भरू शकता ओके. तर सर्व माहिती तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमध्ये भरायची आहे. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा ओके. ही माहिती भरल्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला विचारलं आहे की हॅव यू एव्हर चेंज युअर नेम, तुमच्या नावात बदल झाला आहे का? झाला असेल तर येस करा ओके. तुमच्या नावात मित्रांनो जो बदल झाला आहे त्या नाव तुम्हाला इथे पुढे दिलेल्या बॉक्समध्ये फिल करावं लागेल ओके. तर तुमच्या नावात बदल झाला नसेल तर नो करायचा आहे. मित्रांनो तुमच्या नावात जर बदल झाला असेल ओके, तर तुमच्याकडे मित्रांनो त्याचं प्रूफ असणं आवश्यक आहे ओके. तुमच्याकडे गॅजेट वगैरे असणं आवश्यक आहे, ते पण तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तुमच्या नावात जर बदल झाला नसेल तर इथे नो करा. त्यानंतर डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला फिल करायचे आहे ओके. तर इथे तुमचं सगळ्यात आधी वर्ष सिलेक्ट करा. तर इथे याच्यावरती क्लिक करायचं आहे ओके. त्यानंतर तुम्हाला इथे वर्ष सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मंथ सिलेक्ट करा. त्यानंतर तुमची डेट सिलेक्ट करा ओके. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमची इथे डेट ऑफ बर्थ फिल करा. त्यानंतर तुमचं वय मित्रांनो पुढे ऑटोमॅटिक येऊन जाईल ओके. त्यानंतर पुढे तुम्हाला जेंडर फिल करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर फिल करा. त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर, परत मोबाईल नंबर फिल करा. त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर तुमच्याकडे असेल तर तुम्ही देऊ शकता, हा ऑप्शन कंपल्सरी नाही ओके. त्यानंतर ईमेल ID फिल करायचा आहे. पुढे तुम्हाला कन्फर्म ईमेल ID, परत तुमचा ईमेल ID फिल करा ओके. त्यानंतर मॅट्रिक्युलेशन सीट नंबर, तुमचा 10वीचा सीट नंबर इथे तुम्हाला फिल करायचा आहे.
त्यानंतर मॅट्रिक्युलेशन मंथ अँड इयर ऑफ पासिंग. ओके, तर 10वीचं मित्रांनो तुमचं पासिंग होण्याचं तुमचं इथे मंथ आणि इयर फिल करायचं आहे. तर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला मित्रांनो एक्झाम सेंटर इथे चॉईस करायचे आहेत. ओके, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो एक्झाम सेंटर येतील, तर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला इथे 3 एक्झाम सेंटर निवडायचे आहेत. ओके, तर इथे पहिले निवडा, त्यानंतर इथे दुसरं निवडायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे पुढच्या बॉक्समध्ये तुम्हाला तिसरं एक्झाम सेंटर निवडायचं. ओके, त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला हा बॉक्स दिलेला आहे, या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तुम्हाला इथे हा कॅप्चा क्लिक करायचा आहे आणि पुढे तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेलला एक OTP येईल. तर तो OTP मित्रांनो सेम असणार आहे. ओके, तो एकच OTP असणार आहे. तर तुम्हाला इथे फिल करावं लागेल. तर इथे तुम्हाला क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो इथे तुम्हाला OTP फिल करायचा आहे. त्यानंतर व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे इथे आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला मित्रांनो हा कॅप्चा दिसेल. हा कॅप्चा तुम्हाला फिल करायचा आहे. त्यानंतर रिव्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला मित्रांनो तुमची माहिती दिसेल. ओके, ती संपूर्ण माहिती तुम्हाला चेक करून घ्यायची आहे. तुमची संपूर्ण माहिती मित्रांनो जर बरोबर असेल तुम्हाला इथे राईट साईडला बॉक्स दिलेले आहेत, या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. जर मित्रांनो तुमचं स्पेलिंग वगैरे चुकलं असेल, ओके, तुम्ही लगेच एडिट करू शकता. ओके, आणि माहिती बरोबर असेल तुम्हाला इथे सर्व बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. सर्व बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली सबमिटचं ऑप्शन दिसेल, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तुम्ही इथे बघू शकता रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर दिसेल. ओके, तर पुढे तुम्हाला क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांनो मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीला पण तुमचा ID पासवर्ड येऊन जाईल. ओके, तर इथे तुम्हाला क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला इथे तुमची मित्रांनो संपूर्ण ॲप्लिकंट डिटेल्स तुम्ही आता जी माहिती भरलेली आहे ती माहिती तुम्हाला दिसेल. तर इथे तुम्हाला ॲप्लाय फॉर पोस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो क्लिक हिअर टू ॲप्लाय फॉर पोस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. आता तुम्हाला मित्रांनो इथे खाली स्क्रॉल करायचं आहे आणि इथे तुम्हाला मित्रांनो काही स्टेप दिसतील. पर्सनल डिटेल्स, त्यानंतर ॲडिशनल डिटेल, त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स, त्यानंतर डॉक्युमेंट अँड पेमेंट. ओके, तर ह्या सर्व स्टेप तुम्हाला मित्रांनो कंप्लीट करायचे आहेत. ओके, तर इथे तुम्हाला मित्रांनो बॉक्स दिला आहे, या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला मित्रांनो पोस्ट नेम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचं तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. ओके, तर इथे सर्व पदांचे मित्रांनो नाव दिलेले आहेत. तर मित्रांनो या सर्व पदांबद्दल जी माहिती आहे ते तुम्हाला जाहिरातमध्ये बघून घ्यायची. ओके, तर तुमचं क्वालिफिकेशन बसत असेल तरच तुम्हाला तिथे अप्लाय करायचं. ओके, तर इथे तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करायचं आहे त्या पदाचं नाव सिलेक्ट करा. तर इथे तुमच्या पदाचं नाव सिलेक्ट करा. त्यानंतर पुढे तुम्हाला मित्रांनो उमेदवाराची वैयक्तिक माहिती, इथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. इथे तुम्हाला मित्रांनो मॅरिटल स्टेटस, तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहात तो ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करा. ओके, मित्रांनो जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला इथे मित्रांनो डेट ऑफ मॅरेज, तुम्हाला लग्नाची तारीख द्यावी लागेल. ओके, तर तुमच्याकडे मित्रांनो मॅरेज सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ओके, ते तुम्हाला अपलोड करावं लागेल. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर नंबर ऑफ चिल्ड्रन, ओके, 28/3/2005. नंतरचे मित्रांनो अपत्य तुम्हाला किती आहेत त्याची तुम्हाला इथे माहिती द्यायची. ओके, जर एक असेल तर एक सिलेक्ट करा, 2 असेल तर 2 सिलेक्ट करा. ओके, जर तुम्हाला मित्रांनो अपत्य नसेल तर तुम्हाला इथे 0 ऑप्शन हा सिलेक्ट करायचा. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो इथे माहिती भरायची आहे. तर इथे तुमचं मित्रांनो मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करा. ओके, त्यानंतर पुढे तुम्हाला मित्रांनो परीक्षा चाचणी केंद्र इथे ऑटोमॅटिक माहिती आलेली. ओके, तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जी माहिती भरलेली आहे त्या ते सेंटर इथे ऑटोमॅटिक आलेले आहेत. ओके, पुढे तुम्हाला मित्रांनो डोमासाईलबद्दल माहिती भरायची आहे. तर इथे नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का. ओके, इथे तुम्हाला येस ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही मित्रांनो इथे नो ऑप्शन सिलेक्ट केला ओके, तर तुम्हाला इथे एरर येऊन जाईल, यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट. ओके,
त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं आवश्यक आहे. ओके, तुम्हाला ते येस ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. पुढे तुम्हाला मित्रांनो डोमासाईल सर्टिफिकेट, तुम्हाला ऑथॉरिटी, तुम्हाला इथे ऑथॉरिटीचं नाव टाकायचं. ओके, तुम्ही कोणाकडून ते इश्यू केलेलं आहे त्या ऑथॉरिटीचं नाव टाकायचं आहे. तर हे तुम्हाला मित्रांनो तुमच्या सर्टिफिकेटवरती भेटून जाईल ही माहिती. ओके, पुढे तुम्हाला डेट ऑफ इश्यू, तुम्ही सर्टिफिकेट कधी इश्यू केलेलं आहे ते डेट तुम्हाला ते फिल करायचे आहे. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला ते फिल करायचा. ओके, ही माहिती भरल्यानंतर पुढे तुम्हाला मित्रांनो कॅन्डिडेट कास्ट कॅटेगरी ही माहिती भरायची आहे. ओके, तर इथे तुमचे मित्रांनो कॅटेगरी सिलेक्ट करा. तुम्ही जर मित्रांनो ओपनमधून फॉर्म भरत असाल तर इथे ओपन कॅटेगरी सिलेक्ट करा. ओके, तुम्हाला मित्रांनो पुढे कोणत्याही कॅटेगरीची माहिती भरायची गरज पडणार नाही. ओके, तुम्ही जर मित्रांनो ओबीसी कॅटेगरीमध्ये जर फॉर्म भरत असाल तर इथे ओबीसी कॅटेगरी सिलेक्ट करा. त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट इश्यूइंग ऑथॉरिटीचं नाव टाकायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्ही सर्टिफिकेट कधी इश्यू केलेलं आहे त्या सर्टिफिकेटची डेट तुम्हाला इथे फिल करावं लागेल. त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे फिल करायचा आहे. ओके, पुढे तुम्हाला इथे मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटी डेट तुम्हाला विचारलेलं आहे. ओके, तुम्हाला इथे कास्ट व्हॅलिडिटी डेट तुम्हाला फिल करायची आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटबद्दल माहिती विचारलेली आहे. तर तुमचा मित्रांनो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्ही कोणाकडून इश्यू केलेलं आहे तर त्या ऑथॉरिटीचं नाव इथे फिल करायचं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्ही कधी इश्यू केलं ती डेट तुम्हाला इथे फिल करावं लागेल. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे फिल करायचा आहे. ओके, तर मित्रांनो ही सर्व माहिती तुम्हाला भरावी लागेल. त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जर फॉर्म भरत असाल ओके, तुम्हाला ते कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करून तुम्हाला माहिती भरावं लागेल. तुम्ही जर मित्रांनो SC ST कॅटेगरीमध्ये जर फॉर्म भरत असाल तर इथे कॅटेगरी सिलेक्ट करा. ओके, तर इथे तुम्हाला मित्रांनो कॅटेगरी सर्टिफिकेट ऑथॉरिटीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इश्यू डेट, त्यानंतर सर्टिफिकेट नंबर, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, जात वैधता तारीख. ओके, त्यानंतर पुढे तुम्हाला मित्रांनो कॅन्डिडेट आयडेंटिफिकेशन डिटेल्स विचारलेलं आहे. तर मित्रांनो तुमच्या बॉडीवरती जर एखादी खून असेल ओके किंवा तीळ वगैरे असेल तर तुम्ही इथे माहिती देऊ शकता. ओके, तर जन्मापासून मित्रांनो तुमच्या बॉडीवरती जर काही खून वगैरे असेल ओके तर तुम्ही इथे ती माहिती देऊ शकता. पुढे तुम्हाला मित्रांनो कॅन्डिडेट आयडेंटिटी प्रूफ डिटेल्स माहिती विचारलेली आहे. तर मित्रांनो इथे तुम्हाला काही आयडेंटिटी प्रूफ दिलेले आहेत. तर याच्यापैकी तुमच्याकडे मित्रांनो एक आयडेंटिटी असणं आवश्यक आहे. ओके, तुम्ही इथे पॅन कार्ड देऊ शकता किंवा ड्रायव्हिंग लायसन, त्यानंतर मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि बँक खाते. तर याच्यापैकी तुम्हाला एक आयडेंटिटी द्यायचं आहे. तर इथे मी पॅन कार्ड ऑप्शन सिलेक्ट करणार आहे. ओके, बाकी ठिकाणी तुम्ही नो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने ही माहिती भरायची आहे. तर मित्रांनो तुम्हाला जे ID प्रूफ द्यायचं आहे त्याचा तुम्हाला इथे नंबर द्यावा लागेल. त्यानंतर त्या ID प्रूफवरती तुमचं जे नाव आहे ते नाव तुम्हाला इथे फिल करावं लागेल. ओके, ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर पुढे तुम्हाला मित्रांनो इथे खाली बॉक्स दिलेला आहे. या कन्सेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो डेटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल. तुम्हाला इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढची स्टेप ओपन होईल. आता इथे तुम्हाला मित्रांनो ॲडिशनल डिटेल्स ही स्टेप तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. तर इथे तुम्हाला मित्रांनो काही माहिती विचारलेली आहे. ओके, तुम्ही त्याच्यामध्ये येत असाल तुम्हाला येस करायचं आहे. तुम्ही जर त्याच्यामध्ये येत नसाल ओके तर तुम्हाला तिथे नो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ओके, तर इथे तुम्हाला मित्रांनो विचारलेलं आहे की तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे कायमस्वरूपी कर्मचारी आहात का. ओके, असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी आहात का. ओके, असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. 1991च्या जनगणनेचे तुम्ही कर्मचारी आहात का. त्यानंतर 1994 नंतरच्या निवडणुकीचे कर्मचारी आहात का. पुढे तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आहात का. ओके, जर असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही राज्य केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का. असेल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. ओके, जर तुम्ही मित्रांनो असाल तर तुम्हाला इथे तुमच्या संस्थेचा तपशील द्यावा लागेल. ओके, त्यानंतर इंटरव्ह्यूवर डिझायनेशन तुम्ही कोणत्या पदावर काम करत आहात त्या पदाची तुम्हाला इथे माहिती द्यावी लागेल. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला ही माहिती भरायची आहे. त्यानंतर आपण प्रकल्पग्रस्त आहात का. असेल तर येस करा. त्यानंतर तुमच्याकडे मित्रांनो याचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ओके, तुम्हाला इथे ऑथॉरिटीचं नाव द्यावं लागेल. त्यानंतर इश्यू डेट, त्यानंतर सर्टिफिकेट नंबर, ही सर्व माहिती तुम्हाला भरावी लागेल. ओके, जर नसाल तर नो करायचं आहे. त्यानंतर भूकंपग्रस्त जर असेल तर येस करा. त्यानंतर ही संपूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागेल. ओके, जर नसाल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही जर याच्यामध्ये येत असाल ओके तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तुम्हाला ती माहिती इथे भरावी लागेल. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पार्ट टाईम एम्प्लॉय आहात का. जर असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही माजी सैनिक आहात का. असाल तर येस करा. ओके, त्यानंतर तुम्हाला ही सर्व माहिती भरावी लागेल. तर इथे तुम्हाला विचारलं आहे की तुम्ही दिव्यांग माजी सैनिक आहात का. ओके, जर असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही कधीपासून कधीपर्यंत सर्व्हिस केलेली आहे ती तुम्हाला डेट फिल करावं लागेल. ओके, त्यानंतर पुढे ऑटोमॅटिक तुमचा एकूण कालावधी येऊन जाईल. ओके, मित्रांनो तुम्ही इथे जर येस केलं तर तुम्हाला इथे पुढे नो करायचं. ओके, तुम्हाला इथे विचारलं आहे की तुम्ही दिव्यांग माजी सैनिक यांचे वार्ड आहात का. ओके, यांचे वार्ड असाल तर तुम्ही येस करायचं आहे. ओके, तुम्ही जर मित्रांनो इथे येस केलं तुम्हाला इथे नो करावं लागेल. ओके, तुम्हाला इथे नो करावं लागेल. त्यानंतर तुम्ही इथे माहिती भरू शकता. ओके, तुम्ही दोन्ही ठिकाणी मित्रांनो येस करू शकत नाही. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे.
तर ही तुम्हाला माहिती भरावी लागेल. ओके, जर नसाल तर नो करायचं आहे. पुढे तुम्हाला विचारलं आहे की तुम्ही स्पोर्ट पर्सन आहात का. ओके, जर तुम्ही मित्रांनो स्पोर्टमधून जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सर्व माहिती भरावी लागेल. ओके, तुम्ही जर मित्रांनो इथे अचिव्हमेंट लेवल जर बघितली तर इथे इंटरनॅशनल लेवल, नॅशनल लेवल आणि स्टेट लेवल. ओके, ह्या लेवलचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ही माहिती इथे भरू शकता. ओके, जर तुम्ही नसाल स्पोर्टमधून तर नो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो अपंग उमेदवारांबद्दल माहिती विचारली आहे. मित्रांनो जर तुम्हाला 40% जास्त अपंगत्व असेल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे. ओके, तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ते तुम्हाला इथे माहिती द्यावी लागेल. ओके, तर इथे दिव्यांगाची टक्केवारी, त्यानंतर त्याचा टाईप द्यावा लागेल. ओके, त्यानंतर तुम्हाला व्हीलचेअरचा आधार हवा आहे का. ओके, असं विचारलेलं आहे. ते सर्व माहिती तुम्हाला भरावं लागेल. तुम्ही जर अपंग उमेदवार नसाल तुम्हाला इथे नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहे का. ओके, तर इथे येस का नो ऑप्शन क्लिक करायचं आहे. आपण अनाथ आहात का असेल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर आपणास यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंधित केले आहे का. ओके, म्हणजे तुम्हाला इथे एखाद्या एक्झामसाठी तुम्हाला मित्रांनो डिबार केला आहे का ते विचारलेलं आहे. ओके, जर केलं नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे काही क्रिमिनल केसेसबद्दल माहिती विचारलेली आहे. ओके, तुमच्यावर मित्रांनो जर कोर्टामध्ये एखादी केस वगैरे चालू असेल तुम्हाला इथे माहिती द्यावं लागेल. तुमच्यावर एखादी एकही केस नसेल तुम्हाला इथे सर्व ऑप्शनवरती नो करायचं आहे. ओके, ही सर्व माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे. त्यानंतर येस किंवा नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डेटा सेव्ह सक्सेसफुल असा मेसेज येईल. इथे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढची स्टेप ओपन होईल. तुम्हाला इथे मित्रांनो तुमचा ॲड्रेस फिल करायचा आहे. इथे पत्रव्यवहाराचा पत्ता. ओके, तर इथे तुमचा ॲड्रेस फिल करा. त्यानंतर इथे कंट्री इंडिया सिलेक्ट करा. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट तुम्हाला पुढे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा इथे पिनकोड फिल करा. ओके, मित्रांनो तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता आणि कायमचा पत्ता जर सेम असेल ओके तुम्हाला इथे येस करायचा आहे. जर नसेल तर नो करायचा आहे आणि तुम्हाला इथे कायमचा पत्ता फिल करावा लागेल. ओके, आणि पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचे स्टेप ओपन होईल. आता इथे मित्रांनो तुमचे सर्व क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती भरायचे. ओके, तर इथे सगळ्यात तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का. ओके, तर इथे तुम्हाला येस ऑप्शन क्लिक करायचं आहे. जर मित्रांनो तुम्हाला मराठी भाषेचं जर ज्ञान नसेल ओके तर तुम्हाला इथे जर तुम्ही नो ऑप्शन सिलेक्ट केला तर तुम्हाला इथे एरर येईल, यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट. ओके, तर त्यामुळे तुम्हाला मित्रांनो मराठी भाषेचं नॉलेज असणं आवश्यक आहे. तर इथे तुम्हाला येस ऑप्शन क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर 10वीची माहिती भरायची आहे. इथे तुमचं मंडळाचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. इथे तुमचं बोर्डचं नाव सिलेक्ट करा. ओके, त्यानंतर शाळा किंवा संस्थेचं नाव. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 10वीला असताना पर्सेंटेज होते किंवा CGPA होते तो ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. ओके, त्यानंतर प्राप्त गुण तुम्हाला फिल करायचे आहेत आणि पुढे तुम्हाला मित्रांनो टोटल गुण फिल करायचे. ओके, त्यानंतर मित्रांनो पर्सेंटेज तुमचे ऑटोमॅटिक पुढे येऊन जातील. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे 12वीची माहिती भरायची आहे. तर तुम्हाला इथे नेम ऑफ द बोर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो इथे ऑटोमॅटिकली बोर्डचं नाव आलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता पास हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन सायन्स स्ट्रीम. ओके, त्यानंतर महाराष्ट्र स्टेट ऑफ बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन. ओके, तर मित्रांनो इथे ऑटोमॅटिक आलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या पदानुसार तुम्हाला इथे माहिती भरावं लागणार. ओके, हॅलो, तर मित्रांनो तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या पदासाठी जे क्वालिफिकेशन असेल ते क्वालिफिकेशन तुम्हाला इथे फिल करावं लागेल. ओके, तर मित्रांनो आता इथे तुम्ही इथे बघू शकता बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठी अर्ज करतोय. तर तुम्हाला इथे खाली क्वालिफिकेशन दिलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता HSC उत्तीर्ण. तर इथे विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र. ओके, म्हणजे तुम्ही 12वी सायन्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक. तर मित्रांनो या पदासाठी शैक्षणिक अर्हता आहे. ओके, त्याच्यामुळे इथे 12वी सायन्स ऑटोमॅटिक इथे आलेलं आहे. ओके, तर तुम्ही मित्रांनो ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या पदासाठी जे क्वालिफिकेशन असेल ते क्वालिफिकेशननुसार तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढे शाळा किंवा संस्थेचं नाव, त्यानंतर पर्सेंटेज 12वीला असताना पर्सेंटेज असतील तर ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर CGPA असतील तर 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा. ओके, त्यानंतर प्राप्त गुण टाकायचे तुम्हाला इथे. पुढे तुम्हाला मित्रांनो टोटल गुण फिल करायचे आहेत. त्यानंतर पर्सेंटेज मित्रांनो ऑटोमॅटिक येऊन जातील. ओके, त्यानंतर इयर ऑफ पासिंग तुम्हाला इथे तुमचं इयर सिलेक्ट करा. त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर डिप्लोमा केला असेल तर तुम्ही डिप्लोमाची माहिती भरू शकता. ओके, तुम्ही जर ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशनची माहिती भरू शकता. तर मित्रांनो ज्या पदासाठी जे क्वालिफिकेशन आवश्यक आहे ते तुम्हाला इथे कंपल्सरी भरावं लागेल. ओके, तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो 10वी आणि 12वी इथे
रेड मार्क आलेला आहे, तर ही माहिती तुम्हाला भरावीच लागेल. तुम्ही जर मित्रांनो दुसऱ्या पदासाठी अर्ज करत असाल ओके, आणि त्या पदासाठी मित्रांनो जर ग्रॅज्युएशन कंपल्सरी असेल तर तुम्हाला ही माहिती भरावीच लागेल ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर इथे एक नोट आलेली आहे की निवडीनंतर 12 महिन्यांचा प्रशिक्षण पाठ्यक्रम MPW 2 वर्षात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ओके. तर इथे पुढे तुम्हाला सेव्ह नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढची स्टेप ओपन होईल. आता तुम्हाला मित्रांनो तुमचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अपलोड करायचे ओके. मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या पदासाठी जे क्वालिफिकेशन आहे ओके, त्याच्यानुसार तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील ओके. त्यानंतर ज्या उमेदवारांना NCL लागू असेल तर तुमच्याकडे मित्रांनो जर NCL असेल ओके, तर तुम्हाला ते NCL सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. त्यानंतर ज्या उमेदवारांचं लग्न झालेलं आहे तुम्हाला ते मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागेल ओके. त्याच पद्धतीने जर तुमच्या नावात बदल असेल तर तुमच्याकडे गॅजेट वगैरे असणं आवश्यक आहे, ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल ओके. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरणार आहात त्याच्यानुसार तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी ऑप्शन येतील ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर इथे सगळ्यात तुम्हाला इथे तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. तर इथे तुम्हाला मित्रांनो डायमेन्शन पण दिलेलं आहे ओके, तुम्ही इथे बघू शकता 4.5 सेंटीमीटर लेंथ आणि 3.5 सेंटीमीटर विड्थ ओके. त्यानंतर तुम्हाला इथे साईज पण दिलेली आहे 80 KB ते 200 KB आतच तुम्हाला साईज ठेवायचे ओके. तर या साईजमध्ये करून तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे. तर इथे अपलोड करण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक हेअर टू अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला मित्रांनो लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे, तर तुम्हाला इथे क्लिक हेअर टू कॅप्चर फोटो या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. तुमच्यासमोर मित्रांनो कॅमेरा ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो तिथे लाईव्ह फोटो काढायचा ओके. तर मित्रांनो लाईव्ह फोटो काढताना तुम्हाला जो बॅकग्राऊंड आहे तो तुम्हाला प्लेन बॅकग्राऊंड ठेवायचा आहे. तर जिथे प्लेन बॅकग्राऊंड असेल तिथे तुम्ही उभी राहा आणि तुमचा लाईव्ह फोटो काढा ओके. लाईव्ह फोटो काढल्यानंतर तुम्हाला इथे अपलोड फोटोग्राफ या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि तुमचा मित्रांनो पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे ओके. तर मित्रांनो तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे ड्रॉप फाईल हिअर, इथे क्लिक करायचं आहे आणि तुमच्या फाईलमधून तुम्हाला तिथे फोटो अपलोड करायचा ओके. फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच पद्धतीने मला इथे मित्रांनो तुमचे स्वाक्षरी तुम्हाला अपलोड करायचे ओके. तर इथे तुम्हाला साईज पण दिलेली आहे ओके. या साईजमध्ये तुम्हाला प्रॉपर साईजमध्ये करून तुमची साईन तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. इथे क्लिक करा. त्यानंतर ड्रॉप फाईल हिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या फाईलमधून तुमचा इथे सिग्नेचर तुम्ही सिलेक्ट करा ओके. त्यानंतर अपलोड झाल्यानंतर क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला 10वीचे मार्कशीट अपलोड करायचे ओके. तर इथे क्लिक हेअर टू अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांनो फाईलमधून 10वीचं मार्कशीट तुम्हाला इथे अपलोड करायचं ओके. तर मित्रांनो अशा पद्धतीने इथे 10वीचं मार्कशीट तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो डॉक्युमेंट्स अपलोड करताना अशा पद्धतीने फाईल अपलोडेड सक्सेसफुली तुम्हाला असा मेसेज येईल ओके. असा मेसेज आल्यानंतर तुम्ही इथे क्लोज करू शकता ओके. तर मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्हाला इथे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला 12वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर डिग्री सर्टिफिकेट इथे अपलोड करा. तर मित्रांनो डिग्री सर्टिफिकेट अपलोड करताना तुम्हाला फर्स्ट इयरपासून लास्ट इयरपर्यंत सर्व सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत ओके. तर मित्रांनो तुम्ही जे फेल झाला असाल किंवा पास झाला असाल ते सगळे सर्टिफिकेट तुम्हाला PDF करायचे आहेत आणि PDF करून तुम्हाला इथे ते संपूर्ण फाईल इथे अपलोड करायचे ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमा प्रमाणपत्र इथे अपलोड करा. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर पॅन कार्ड अपलोड करा ओके. तर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरताना जे पण ID प्रूफ सिलेक्ट करणार आहात ते ID प्रूफ इथे येऊन जाईल ओके. जर तुम्ही मित्रांनो फॉर्म भरताना ड्रायव्हिंग लायसन तुम्ही जर ID प्रूफ सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथे ड्रायव्हिंग लायसन अपलोड करावं लागलं ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर इतर संबंधित कागदपत्रे तुम्हाला मित्रांनो एखादं डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल तर तुम्ही इथे अपलोड करू शकता ओके. सर्व डॉक्युमेंट मित्रांनो अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे व्ह्यू करून बघायचे आहेत ओके. व्ह्यू होत असतील तर तुम्हाला पुढे पेमेंट करायचं आहे. जर व्ह्यू होत नसतील तर तुम्हाला मित्रांनो इथे लॉग आउट करून परत लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर परत इथे या स्टेपला तुम्हाला यायचं ओके. आणि तुम्हाला इथे व्ह्यू करून बघायचे आहेत. तुमचे डॉक्युमेंट मित्रांनो व्ह्यू होतील ओके. आणि त्यानंतर पुढे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला मित्रांनो एक्झाम फी दिसेल आणि पुढे तुम्हाला इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे. या सर्व बॉक्सवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. सर्व बॉक्सवर तुम्ही मित्रांनो क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओके. तुमचा संपूर्ण फॉर्म मित्रांनो तुमच्या सर्व ओपन होईल. तर मित्रांनो हे संपूर्ण माहिती तुम्हाला चेक करून घ्यायची आहे ओके. संपूर्ण माहिती बरोबर असेल तर खाली तुम्हाला मित्रांनो ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओके. जर मित्रांनो माहिती चुकली असेल तर तुम्ही लगेच एडिट करून घ्या ओके. पेमेंट केल्यानंतर मित्रांनो माहिती एडिट करता येत नाही, हा पॉईंट लक्षात ठेवायचा ओके. त्याच्यामुळे तुम्ही संपूर्ण फॉर्म चेक करून घ्या ओके. जर बरोबर असेल तर खाली ओके ऑप्शनवरती क्लिक करा.
त्यानंतर पुढे तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि पुढे तुमच्यासमोर मित्रांनो पेमेंटची विंडो ओपन होईल आणि तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं. ओके. आणि पेमेंट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत लॉगिन करायचं आहे आणि लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची. ओके. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघितलेली आहे. आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असेल. मित्रांनो जर तुम्हाला एखादा डाऊट राहिला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके. तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनल जर मित्रांनो पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.